तुमच्या इकडे अशी हरभऱ्याची भाजी वाळलेली करतात का? आमच्या इकडे करतात बरं का. पण हे भाजीला काय असतं, जेव्हा हरभरा येतो ना तेव्हाची तोडून वाळायची असते आणि जेव्हा वाटण ना तेव्हा करायची असते. त्यासाठी काय करायचं मग, लाल मिरची घ्यायची, लसूण घ्यायचा, जिरे घ्यायचे आणि याला घ्यायचं बारीक करून. हिरवी मिरची नाही टाकायची बरं का, लालच घ्यायची. आणि वाळलेली भाजी घ्यायची एका प्लेट मध्ये आणि त्याच्यात आहे ना बेसन पीठ टाकायचं आणि थोडं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि त्याच्यात ज्या काड्या असतात ना भाजीला त्या निवडून काढायचे बरं का, नाही तर भाजी खात्याने वाटण लाकडं खाल्ल्यावाने. मग काय करायचं, कढाई ठेवायची, तेल टाकायचं, तेल गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे आणि लगेच बारीक केलेली मिरची लसूण टाकून द्यायचा बरं का. आणि मग काय थोडीशी हळद टाकायची आणि पाणी टाकायची, जेवढी भाजी करायची तेवढी, आणि मीठ टाकायचं पुरतं आणि याला उकळी येऊन द्यायची. मग आणि उकळी आली का लगेच आपण जे मिक्स करून घेतलंय ना भाजीमध्ये पीठ शेंगदाण्याचं कूट तो द्यायचं याच्यात, म्हणजे हटून घ्यायचं, टाकून द्यायचा, थोडं थोडं करून असं मिक्स करायचं म्हणजे की ठोळ्या नाही बनत. आणि मग लगेच त्याच्यात आहे ना हरभऱ्याची डाळ टाकायची, भिजून घेतली बरं का इथं डाळ मी, आणि ती द्यायची टाकून आणि आता 7-8 मिनिटाला बारीक गॅसवरती उकळून घ्यायचं बरं का. आणि मग 7-8 मिनिटं झाले का गॅस बंद करून घ्यायचा. आणि मग इथं आता काय करायचं बरं का, परत फोडणी द्यायची बरं का भाजीला. त्यासाठी काय करायचं, पळीत तेल घ्यायचं, तेल गरम झालं का लसूण टाकायचं त्याच्यामध्ये असे तुकडे करून बरं का. लसूण असा तेलात चांगला तळला का लगेच आपल्या भाजीत चरकण टाकून द्यायचा बरं का. आणि लगेच शेजारी जे आहे ना त्याला पटकन चिमटा घ्यायचा बरं का, भाजीला खूप भारी टेस्ट येते बरं का तसं केल्यावर. असं आमच्या इकडे म्हणतात बरं का. चिमटा घेतला का भाजीला चरका लय भारी बसतो, मग खाताना लयच भारी टेस्ट येते. तुमच्याकडे असं करतात का ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का.